सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने गुरुवारी दुपारी निलावादरम्यान कांद्याचे दर 5,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे। तर 11 सप्टेंबरला कांद्याचे दर 4,700 रुपये इतके होते। तर आज कांद्याचे दर 5,000 रुपयांपर्यंत पोहोचले असून 300 रुपयांपर्यंत कांद्याचे दर वाढले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसाच्या सुट्टीनंतर गुरुवारी जुन्या कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर वाढत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आडत व्यापारी। सध्या कांद्याची परिस्थिती टाईट आहे, कारण की कांदा स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त चढलेला आहे। जास्त म्हणजे सध्या 2 दिवसातच नियंत्रणात आले, कारण की नवीन कांदा सुरू झाल्यामुळे। नाहीतर गेले आठवडे तुमच्या एक्सपोर्टमुळे काय बाजार वाढलेले नाही। माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेला आहे सध्या। आणि आज नवीन कांदा पण आज 45 रुपये किलोपर्यंत विकला आहे, जुना कांदा 50 रुपये किलोपर्यंत विकलेला आहे। आणि सध्या कांद्याची लागणे स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त आहे। पुढच्या महिन्यात काय बाजार होईल सांगता येत नाही, सर्व निसर्गावर आहे। निर्यातबंदीचा परिणाम म्हणजे निर्यातीचा टॅक्स कमी केल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे 2 दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही, तर जुन्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे दर वाढत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली। गुरुवारी नवीन कांद्याचे दर 45 रुपये किलो, तर जुन्या कांद्याचे दर 50 रुपये या दराने निलाव झाला आहे। गुरुवारी सोलापुरात 105 गाड्या कांद्याची आवक झाली आहे। नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहील, अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।